माझला आले हा डुप्लिकेट समजतो काय मला तुझ्या सहित आका दररोज गुत्ता एका दिली भाऊराव चाल उद्या बघू. तंदा चुरमुऱ्याचा आईट सरापाची आहे तुझी घाबरतो काय तुला होय. नाईलाज होईल माझं. इथनं मी सरळ चौकीत जाईन आणि जे मला काय कळालंय ते सगळं सांगून टाकेन. पुन्हा मला दोष देऊ नको. शेतमाळ्यात युवराज भेटला होता आज. त्या घटनेच्या वेळी दोघांबरोबर तू बी होता तिथं. ठाव आहे मला. मी नव्हतो तिथं मारताना. मी फक्त कळवलं होतं आबा निघालं म्हणून. आणि युरियाला तर कुठं माहित होतं त्या गाडीत बाह्य असेल असं. आबाला मारताना बाह्या चुकून मिळता. युवराजने भैयाराजाला मारलंय. लका 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 लय मोठी थिरी खेळली माझ्यावर होतो. तुम्ही काय केलं कळतंय का तुम्हाला? युवराज नाही मारू शकत कुणाला. त्याला काय फायदा आहे कुणाला मारून? कुणाला काय फायदा होणार आहे मला नको विचारू. गुरुजींना जाऊन विचार. तू कुणाविषयी बोलतोय कळतंय का तुला? करता करविता झाला देव माणूस आणि आम्ही झालो पामर. बरं आहे ही. कोड्यात बोलू नको. जे काय सांगायचं ते स्पष्ट सांग. एक बाप करेल आपल्या पुरीसाठी तेच करते तर गुरुजी तुझ्यासाठी. तुला आमदारकीचा उमेदवार म्हणून उभं करायचं होतं त्यांना. त्यासाठी सगळा गाठ रचलाय. ती बाई तर नुसता प्यादा होता. मेन गेट. रे आणि आपले राणी उद्या टिकरीवर तेवढा करणार. जी घडायचं ते घडणारच. नियतीच्याच मनात तसं आहे. तिनेच ठरवलंय पटावरती राजाच्या ऐवजी राणीला आणायचं. भैयाराजा तर खरं प्याद नव्हतं. खरं प्याद तर तू आहे. स्वतःचा पट नसलेलं लाचार प्याद. प्यादा असलो तरी इमानदार आहे. गुरुजीने भाकर दिली होती हातात. भाकरीला जागलोय मी. आणि इतकी वर्ष माझ्या हातनं राखी बांधून घेतली ती. तिचं रक्षण करणं हे कर्तव्य नाही तुझं भावड्या. आणि या समजात माझ्या युवराजची काय चुकी होती सांग की तुम्हाला? 15 वर्ष झाली जोड जिजवतोय गुरुजीचा खास व्हायला. आणि ही काल परवाऱ्याला युरिया माझ्या मागणं पुढे जातोय. कसं खपणार आहे मला सांग बरं तू? जोड झिजून नाही स्वतःच्या कर्तृत्वावर गेलंय ती पुढं. अरे एकदा हक्काने बोलून बघायचं ना. समज सोडून दिला असतं तुझ्यासाठी. तू ओळखला नाही त्याला. पर मी चांगला ओळखते. रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त जपत होता ती तुला. भाकरीशी मन रक्ता रक्ता प्रेमाचा मन विसरला का तू? चुकलं माझं. लय मोठा गोळ घालून त्याला मी निस्तरतो होता. युरियाकडे जाऊ आपण. चल. बोल रे.
काय झालं, काय टेन्शन आहे काय? हे ढवळाढवळ करायला तू काय घरातली नाही. ही शेवटचा. काहीतरी मिळवायच्या नादात लय काय काय गमवून बसला तू. तुला एकदा पण नाही का वाटलं की आपल्या आयुष्यात कुणी राणी नावाची पोरगी आहे आणि ती आपली आहे? एक बार मी हक्का येऊन बोला असं नाही वाटलं तुला? युवराजा समजत काय करून बसलाय तू याचा अंदाज नाही तुला. इथनं सरळ चौकीत जायचं आणि जी शिक्षा मिळेल ना ती भोगायची. तू बाहेर येईपर्यंत वाट बघेन मी तुझी. पण गुन्हा कबूल न करता जगणं लय अवघड होऊन बसेल. कशीला माझ्या खातर एवढं? एवढंच ऐक, पुन्हा काय बी नाही मागणार तुला. नक्कीची काळजी घ्यायची ना. गावातल्या चौकीत नको जायला, तिथं गेलं तर लय अवघड होऊन बसेल. तू फोन दे. हॅलो, कोण? युवरा बोलतोय. येतोय तुझ्याकडे. काय झालं? प्रॉब्लेम आहे काय? आल्यावर सांगतो समजा. हा हा, ये लवकर लवकर ये. हो. काय झालं? लागलंय काय? पोलिसांकडे जाण्याआधी आपण अजून एक काम करू. काय? हे काय करते? नको चालू करू फोन. दे. अय हे बघ, आपण सगळी भांजाळलोय. हे काय म्हणते तिथंच ऐकू. हो. हा बोला. खूप अर्जंट एक न्यूज करायची. मला लगेच येऊन भेट. मी व्हॉट्सअपला तुला लाईव्ह लोकेशन शेअर करते. आणि शारीबा एकटी या आणि आपण भेटतोय. कुणाला बी सांगू नको प्लीज. बर. चला. चल 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 चल.